नमस्कार मंडळी, पूनम जन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आज मी आपल्याकरता गुढीपाडवा निमित्त एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे। गुढी उभारल्यानंतर आपण गुढीला साखरगाठीचा नैवेद्य आवर्जून अर्पित करतो। महाराष्ट्रात ती सहज अवेलेबल असते, परंतु परगावी आणि परदेशी राहणाऱ्या आपल्या महाराष्ट्रीयन मंडळींना ती सहज उपलब्ध होत नाही। खास त्यांच्याकरता ही रेसिपी आहे। चला तर मग झटपट वळूयात आपल्या किचनकडे आणि बनवूया अगदी सोप्या पद्धतीने गुढीपाडवा निमित्त साखरगाठ। मंडळी, साखरगाठी बनवण्यासाठी या प्रकारचे मोल्ड किंवा छोट्या वाट्या आपण वापरणार आहोत। त्याला तुपाने आपण ग्रीस करून घेणार आहोत। मंडळी, वाट्या किंवा मोल्ड्स मधलं जे अंतर आहे ते आपल्याला समान ठेवायचं आहे। आता माळ बनवण्यासाठी जो धागा असतो तो आपण वापरणार आहोत। याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता या धुतलेल्या धाग्याला आपण वापरलेल्या मोल्ड किंवा वाट्यांच्या मध्यभागी सेट करून घेणार आहोत। आता गॅसवरती जाडबुडाचं पातेलं घेऊन 1 वाटी साखर मी त्याच्यात घेतलेली आहे। 1 वाटी साखरेसाठी अर्धा वाटी पाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत। मंडळी, तुम्ही बघू शकता आपलं साखर पाण्यामध्ये छान विरघळलेलं आहे। आता आपण यात 2 टेबलस्पून दूध टाकून घेणार आहोत। यामुळे साखरेवरती जी मळी असते किंवा अशुद्धी असते ती आपल्याला काढता येईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक हलक्या काळपट रंगाचा फेस वरती आलेला आहे। तो फेस आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। मंडळी, अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला एक घट्टसर पाक तयार झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला साखरगाठींसाठी गोळीबंद पाक तयार करायचा आहे। एका प्लेट किंवा वाटीवरती आपण एक थेंब टाकून बघणार आहोत। तो हलकासा ओघळतो आहे, म्हणजे आपल्याला आणखीन एखादा मिनिट याला शिजून घ्यायचं आहे। पुन्हा आपण एकदा टेस्ट करून पाहणार आहोत। तुम्ही पाण्यात देखील गोळीबंद पाक तयार होतो का नाही ते बघू शकतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी, आणखीन एक थेंब आपण टाकून घेतलेला आहे। आता हा थेंब ओघळत नाहीये, याचा अर्थ आपला पाक तयार आहे। गॅस या ठिकाणी आपण बंद करून घेणार आहोत। मंडळी, आता तयार पाकामध्ये 2 थेंब मी फूड कलर टाकून घेतलेला आहे, गुलाबी रंगाचा। तुम्ही बघू शकता अप्रतिम रंग आपल्या गाठींना येणार आहे। तुम्हाला जर रंगीत गाठी आवडत नसतील तर तुम्ही याला प्लेन व्हाईट ठेवू शकता। आता आपल्याला या ठिकाणी घाई करायची आहे। मंडळी, पाक तयार आहे। अजिबात वेळ न घालवता आपल्याला आपण सेट केलेल्या वाट्यांमध्ये धागा सेंटरला ठेवून या पाकाला टाकून घ्यायचं आहे। ही स्टेज थोडीशी भराभर करायची आहे, नाहीतर पातेल्यातच आपला पाक घट्ट होऊन जाईल आणि मग अशा ट्रान्सपरंट आपल्या गाठी बनणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी थोडीशी घाई करायची मंडळी। आणि रूम टेम्परेचरवरती फक्त 5 मिनिटात या गाठी सेट होतात आणि अगदी सहजरित्या या मोल्डमधनं बाहेर देखील येतात। आपण हलक्या हाताने फोक किंवा चमच्याच्या साहाय्याने कडे त्याचे लूज करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण गुढीपाडव्यासाठी अप्रतिम दिसणाऱ्या अशा साखरगाठी तयार करून घेतलेल्या आहेत। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे। तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने घरच्या घरी साखरगाठ नक्की करून पहा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनला हिट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कलमध्ये या व्हिडिओला शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर फ्रेंड्स यालाही सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या लेटेस्ट अपडेट्सचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात। लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळवू शकता। पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा। येत्या गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।